भगवान महादेव यांनी ब्रह्मदेवाला उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेवाला आदेश दिला की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा आणि सृष्टीमधले जे स्त्री पुरुष आहे त्यांना विमोहित करून त्यांच्यापासून मानव सृष्टीची निर्मिती करा। ब्रह्मदेवाने स्त्री आणि पुरुषाला निर्माण केलं, पण ब्रह्मदेव विचार करू लागले स्त्री आणि पुरुषांमध्ये भाव उत्पन्न होण्यासाठी काय केलं पाहिजे। त्यावेळेस ब्रह्मदेवाने एक स्त्री बनवली जिचं नाव होतं संध्या। 7 ऋषी बनवले, सप्त ऋषी समोर बसलेले होते, संध्या समोर उभी होती आणि ब्रह्मदेवाने एक कामदेव नावाचा दिव्य पुरुष बनवला। कामदेव बनवल्यानंतर ब्रह्मदेवाने कामदेवाला 5 कामबाण दिले। कोणते दिलेले आहे? रोचन, हर्षण, मोहन, शोषण, मारण। म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध की ज्याच्यापासून काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार निर्माण होतो। 5 बाण दिले आणि सांगितलं स्त्री आणि पुरुषांवर हे बाण जर सोडले तर त्यांच्यामध्ये कामना उत्पन्न होईल। काम बाण ब्रह्मदेवाने दिलं आणि ब्रह्मदेव कामदेवाला म्हणतायत अनेन त्वं स्वरूपेन पुष्पबाणेश्च पंचभी महयन् पुरुषान् श्रीश्च कुरु सृष्टि सनातनीम्। अनेन त्वं स्वरूपेन, तुम्ही तुमच्या स्वरूपामध्ये राहून पुष्पबाणेश्च पंचभिः 5 पुष्पबाण तुमच्या जवळ ठेवा आणि मोहयन पुरुषान् श्रेष्ठ, स्त्री आणि पुरुषांना या 5 बाणांनी विमोहित करा आणि त्याच्यापासून कुरु सृष्टी सनातनी, सनातनी सृष्टीची निर्मिती करा। ब्रह्मदेवाने सांगितलं 5 बाण मिळाले। कामदेव अतिशय सर्वांग सुंदर आणि कामदेव विचार करतायत खरोखर हे बाण एवढे प्रभावी आहेत? हे जर प्रभावी असतील तर मी याचा उपयोग करून बघतो। ब्रह्मदेवावरच कामदेवाने बाण सोडला। ब्रह्मदेवावर बाण सोडल्याबरोबर ब्रह्मदेवामध्ये कामना उत्पन्न झाली आणि आपणच निर्माण केलेल्या संध्या नावाच्या मुलीकडे ब्रह्मदेव वाईट विचाराने बघू लागले। जेव्हा ही वाईट घटना घडू लागली त्यावेळेस धर्माला अतिशय वाईट वाटलं की हा अधर्म होतोय। धर्माला अतिशय वाईट वाटलं, त्याच्यामुळे धर्माने महादेवाचं स्मरण केलं आणि महादेवाला आवाज दिलेला आहे अंतःकरणापासून। धर्म म्हणतायत रक्ष रक्ष महादेव पापान महा दुस्तरादिता मत्पिता तथाचे मे ब्रदर पापभूदया। काय म्हणताय? धर्म लक्षपूर्वक ऐका। रक्ष रक्ष महादेव, माझं रक्षण करा कारण इथे अधर्म होतोय, मी धर्म आहे। पापन मा दुस्तरादिता, या ठिकाणी पाप बुद्धी आलेली आहे। कुणामध्ये? मत पितायाम, माझे पिता ब्रह्मदेवामध्ये, आणि ते वाईट नजरेने स्वतःच्याच कन्येकडे बघतायत। आणि तेवढंच काय, माझे जे 7 भाऊ आहेत सप्त ऋषी त्यांची सुद्धा दृष्टी मलिन झालेली आहे। म्हणून तुम्ही हा अधर्म होऊ देऊ नका। जेव्हा धर्माने विनंती केली महादेव प्रकट झाले। महादेव प्रकट झाल्याबरोबर अतिशय भयभीत झाले ब्रह्मदेव। ब्रह्मदेवाने मृग रूप धारण केलं आणि धावू पळू लागले। ब्रह्मदेवाचं पूजन या जगामध्ये का होत नाही त्याचं कारण आहे ब्रह्मदेवाने आपणच निर्माण केलेल्या मुलीकडे पाप भावनेने बघितलेलं आहे। तेव्हापासून ब्रह्मदेवाचं पूजन या पृथ्वीवर केलं जाणार नाही अशी घोषणा त्या ठिकाणी झाली। ब्रह्मदेव ज्या वेळेस मृग बनून पळू लागले, शिवजींनी बाण सोडला, त्या मृगाची धड
आणि मान एका बाजूला केली। ब्रह्मदेव त्या ठिकाणी पडले। ब्रह्मदेवाच्या शरीरामधून पाणी बाहेर पडलं, त्याच्यापासून पितरांची उत्पत्ती झाली आणि मृगापासून मृगशिरा नावाचं नक्षत्र तयार झालं। ब्रह्मदेवाला अतिशय वाईट वाटलं। शिवजी ब्रह्मदेवाला सांगतायत, यथा माताच भगिनी भ्रातृपत्नी तथा सुता एता कुदृष्ट्या दृष्टव्या न कदापि विपश्चिताः। भगवान श्री शिवजी म्हणतायत, यथा माताच भगिनी, जशी आई बहीण भावाची पत्नी मुलगी मुलाची पत्नी यांच्याकडे जर कुदृष्टीने बघितलं तर मी त्याला कधीही क्षमा करत नाही, म्हणून दंडित केलेलं आहे। ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, चूक कामदेवाने केली आणि दंड मला मिळालेला आहे। त्यावेळेस ब्रह्मदेवाने मान खाली घातली। संध्याला अतिशय वाईट वाटलं। संध्या तप करण्यासाठी निघून गेली। संध्या तप करण्यासाठी निघून गेल्यानंतर ब्रह्मदेवाने सुद्धा तप केलेलं आहे आणि तप केल्यानंतर ब्रह्मदेव विचार करतायत, ज्या महादेवाने माझा अपमान केला त्या महादेवाचा अपमान मीही करेन आणि ज्या कामदेवामुळे मला त्रास भोगावा लागला, शाप दिला की कामदेवाला महादेवाच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडेल आणि त्याच्यातून कामदेव एक ना एक दिवस जळून त्यांचा देह भस्म होईल। हा शाप ब्रह्मदेवाने कामदेवाला दिला। याच्यानंतर संध्या तप करू लागली आणि तप करणाऱ्या संध्येने कोणते वरदान प्राप्त केले पुढे